खाली पूर्ण गर्द रान आहे, जंगल आहे आणि त्या जंगलामध्ये कुठेतरी तो दगड लपलाय. हा सह्याद्री, इथले झाडी भरले डोंगर, गच्च रानानं भरलेल्या दऱ्या वहाळं, आपल्या पोटात हजारो वर्षाचा इतिहास दडून बसली आहे. हाच इतिहासाचा धांडोळा जर सजग होऊन पाहिला आणि निसर्गावरचं प्रेम, दगडगोटे तुडवायची तयारी असेल तर एखादा ऐतिहासिक ऐवज आपल्याला सापडतो. फक्त आपली जिज्ञासा जागृत हवी, इतिहासाची आवड हवी. शोधण्याचं कारण एवढंच की आपणही शेवटी पुन्हा याच्या पोटातच गुडूप होणार आहोत. आता बरोबर नाकविंदा किल्ल्याच्या मागच्या बाजूला आहोत. हा समोर दिसतोय तो मदगेवाडीचा एक झाप, बरोबर निळवंडे धरणाच्या मागच्या बाजूला. इथे शेळ्या चारणारा एक उत्तम लोहकरे म्हणून जो मुलगा आहे त्याने फोन केला मला आणि त्याच्यामुळे आम्हाला बघायला मिळतं आज हे आश्चर्य. आजचं आश्चर्य दोन फुलांच्या मध्ये जी नळी आहे त्या रानामध्ये लपले. तर आजचं आश्चर्य बघायचा त्यात इथं पुढं निळवंडे धरणाचं बॅकवॉटर लागतं. आता संपूर्ण पाणी आटलंय. इथूनच खाली गेलं की दरीमध्ये प्राचीन इतिहासाची, इथल्या जीवन पद्धतीची पाऊलखुण दडली आहे. आणखीन एक दगडाचा ठाव ठिकाणा लागलाय आणि तोच बघण्यासाठी चाललोय. पार वरती इथे बाभुळवंडीजवळ एक गाव आहे आणि तिथे उत्तम नावाचा एक शेळ्या आखणार आहे. त्यांनी फोन करून त्याची बातमी दिली आहे आणि त्यालाच भेटायला चाललोय. आणि इथला भाग खरंच खूप सुंदर आहे. भेटेल का मग? जवळ आहे की लांब आहे? तुम्ही उत्तम ना? तुम्ही साहेबराव मदके आणि ते उत्तम साहेब. हा जुने तेच बघायचंय. तुम्ही कायम जाता ना इथं? करतो ना, सगळ्या भाज्या करतो. कुठली आहे? बडद्याची ना? हा माहिती आहे. हळू हळू. ही कुठली भाजी? कोळू कोळू कोळू. खाली चाल, वर नाही जायचंय. नमस्कार उत्तम साहेब. नमस्कार. उत्तम लोहकरे. आणि ही गोष्ट खरंच महत्वाची आहे आपल्यासाठी. एक दिवस मी व्हिडिओ बघितला नाही का, हा म्हटलं मग आपल्याकडे पण असंच एक सेम आहे नाही का. हा तुमचं नाव सांगितलं वरती, ते म्हणाले की खाली आहे त्यांचं घर आणि ते तिकडेच असतील शेळ्यांकडे. हा मग शेळ्या बघितल्या लांबून आणि मग निघालो तसंच. आता वाघ असल्यामुळे वाटा डायरेक्ट बुजली आली का. येतं येडाने वाट चांगली होती. चल त्याची भाजी करतात नाही का. हा नाही मी झाड नाही बघितलं पण भाजी खातो आम्ही. हा मग हे भाजी न्यायची असेल तर आपण फिरून आलो काय कुठून. हा मग अशी कुठली भाजी काढत होते? कोळूची आणि बडद्याची. तुमच्या आता रानात पण असेल ना? आमच्या पण रानात आहेत पण आता ते मला ओळखता येत नाही ना. हा हा भयंकर रान आहे. पूर्ण खाली नळीमध्ये उतरलोय आणि पुढे चाललोय. इथं पाणी लय असेल पावसाळ्यात. येतंय इथपर्यंत म्हणजे हे बुडतं. हा येते का इथपर्यंत? यायला लागतंय मग. अरे हा हा दगड आहे आणि सिम. मंगळा खेळाच्या शोधात निघालो होतो, पण हा मंगळा नाही. इतिहास संशोधक सचिन पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर दगडाचा उतार आणि त्यावरच्या कोरीव आकृत्यांनी असा अंदाज बांधू शकतो की हा बेबी स्टोन किंवा बाळंतीण खडक आहे. खळग्यांची लाईन राहिली आहे आणि तिकडे जसं बघितलेलं तसं इथं पण शिवलिंगाची आकृती आहे, मध्ये खड्डा आहे आणि त्याच्या पुढं एक खड्डा असतो. आता इथं तो खड्डा दिसत नाही. शिवलिंगासारख्या आकृत्या या वल्वा म्हणजेच जन्माला येणाऱ्या बाळाच्या त्यावेळेच्या स्थितीची कोरीव माहिती असावी असा अंदाज बांधू शकतो. आणि या बाजूचे
दगड तुटला आहे की काय झालं सांगता येत नाही. आणि इकडे एक खळग आहे. असाच खडक निळवंड्याच्या रानात पाहिलेला तोही मंकळा नाही. अजून कुठं रानामध्ये काय असेल तर आम्हाला दाखवा, कधी पण फोन करा, हजर. मध्ये धरण आहे. पूर्वी इथे पुढे एक गाव होतं, नदी होती आणि शेती होती. आणि त्याच्या पलीकडे जो डोंगर आहे तो निळवंड्याचा डोंगर, आणि त्याच्यावरती आपल्याला असाच खडक तिथे वर दिसला होता. म्हणजे तिथून इथे काहीतरी लिंक असावी, पण आता ती पाण्यामुळे सापडणं शक्य नाही आहे. आणि तीच कदाचित या नळीने वर जात असावा रस्ता. आणि वर गेल्यानंतर पिंपळगाव, आणि पिंपळगाववरनं मग तो तिथून जो घाटाचा जो रस्ता आहे त्यांनी सिन्नरपर्यंत तो रस्ता जात असावा. धरणाचं पाणी इथपर्यंत येतं, हे दगडांपर्यंत इथपर्यंत येतं का? धरणाचं बॅकवॉटर आहे जे संपूर्ण इथपर्यंत येतं नंतर. आणि हा भाग संपूर्ण ही नळी आहे, जंगल झालं आहे आता संपूर्ण. दगडांची एक रांग रचलेली आहे आणि त्याच्या बाजूलाच बरोबर इथं खाली आता पाण्याचा ओळ आहे आणि त्याच्यात तो दगड आहे. हा बांध आहे फक्त, नंतर घातलेला बांध आहे. इथं रस्त्याच्या खाणाखुणा असल्या तरीसुद्धा त्या सापडणं मुश्किल आहे, कारण की पूर्ण धरणाचं काम झालं इतके वर्ष, जंगल माजलं आहे, वरून दरडही कोसळले आहेत. आता ठावठिकाणा लागणं खूप कठीण आहे. हां, तुटून आलाय तो दगड कुठून तरी पाण्यामुळं. तो अर्धाच दगड आहे, अर्धाच आहे. त्याच्यामुळं अर्धा आहे ना तो कुठंतरी आता या नळीमध्ये कुठंतरी गायब झाला असेल, हरवला असेल. आता तो भेटणं पण शक्य नाही. बरोबर अर्धा दगड पडलाय तिथे, त्याच्यावरच खड्ड्यांच्या इथंच बरोबर अर्धा दगड पडलाय तो. उत्तम साहेब, तुमच्यामुळे आम्हाला अशा गोष्टी बघायला मिळतात. कुठं काय दिसत असेल कधी पण रात्री पण फोन केला तरी सुद्धा काय हरकत नाही. करेल ना. मला तिन्ही भाज्या दाखवा, बडद्याची पण, चित्रुकाची पण आणि आपल्या याची पण. कुठली? कोळूची. ही चित्रुकाची भाजी. परतताना भाज्या शोधत नळीतून चालताना एक सुंदर अळिंबी जमिनीतून वर आलेली दिसली. काय बघता पार चित्रुक. आता आम्हाला ओळखता येईना त्या, दुसरं काय नाही. पाण्याची नळी आहे पूर्ण, आणि इकडे वर कडा आहे आणि इकडं पण वर कडा आहे, आणि बरोबर दोन डोंगरांच्या नळीमध्ये आम्ही. झाडांच्या गर्दीतून मग वर निघालो. पुन्हा वरून खाली नजर फिरवली तर खालचं गच्च रान बघून आपण इथूनच आलो यावर विश्वास बसला नाही. 4 बिबटे एकदम 4. बापरे. ते काय त्याला सांगता येतं काय, त्याला 4 पाय कुठं पण, आणि 4 दिशा आहेत, कुठेही जाते ते. धन्यवाद उत्तम साहेब. धन्यवाद. आणि यांच्यामुळे आपल्याला एक आश्चर्य बघायला मिळालं आज पण. तर आपण असंच पुन्हा भेटत राहू. काय असेल तर कधी पण फोन करा. हो, चालेल. चला. याच्या पुढेही असंच काहीतरी कुठेतरी रानामध्ये, जंगलामध्ये, सह्याद्रीमध्ये शोधत राहू. जे मिळतंय ते तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तर आता इथेच व्हिडिओ संपूया. जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.